आणि गोलंदाजी मार्कवरती दर्शन वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी सुद्धा पहिलं षटक घेऊन येतोय तो दर्शन. आणि स्ट्राईकला असेल सागर, नॉन स्ट्राईकला असेल तो शुभम. पाहूयात पहिलाच सामना. 5 प्लेयर 30 सर्कल मध्ये कंपल्सरी असतील. हे दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. सॉरी, तीन खेळाडू आतमध्ये असतील 30 सर्कल मध्ये. पंच प्रशांत दवंडे आणि गोपी. पंचांच्या डाव्या बाजूने मारा करेल दर्शन. स्ट्राईक वरती असेल तो सागर. आजच्या दिवसातला पहिला सामना दिसून येतोय आपल्याला. शीर विरुद्ध पोमेंडी या दोन्ही संघांमध्ये लढत. पहिला सामना शीर आणि पोमेंडी. आणि तयार होतोय दर्शन. गोलंदाजी मार्क वरती सामना करेल सागर. पहिलाच बॉल कटवलाय सरळ बॅटने आणि खाली क्षेत्ररक्षणच्या डोक्यावरनं पहिला षटकार. धावेचा श्री गणेश होतो. षटकाराने खाते उघडलंय ते अल्पेश स्ट्रायकर्स पोमेंडी संघानं. पहिलाच बॉल फुल टॉस आणि त्याचा पुरेपूर फायदा उचललाय सागर यानं. अतिशय सरळ आणि सरळ बॅटने खेळलेला अतिशय देखणा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला आहे सागरच्या बॅटमधनं. त्यानंतर पुन्हा एकदा तयार होतोय तो म्हणजे दर्शन. गोलंदाजी मार्क वरती आपल्या षटकातला दुसरा चेंडू टाकायला तयार. यावेळेला पुन्हा एकदा फाईन लीगच्या दिशेला चेंडू जातोय. 1 धाव पूर्ण करतोय. दुसऱ्या धाव्याची माग आहे आणि 2 धावा सुरक्षितरित्या पूर्ण. एक पाय चिकून करताना पंच गोपी आपल्याला दिसून येतात. आताच्या 2 धावा. 2 धावेने धावसंख्या पुढे सरकले. धावसंख्या झाली ती मात्र 8. पहिल्याच बॉलवरती चांगलंच आपलं आक्रमक रूप दाखवलंय ते सागरने. फुल टॉस चेंडू होता. कोणतीच चूक केली नाहीये. चांगली दिशा दाखवली आहे. आणि पुन्हा एकदा यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. खाली क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव पूर्ण करतोय आणि मात्र इथे गच्चाडचं क्षेत्ररक्षण. चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी. पहिल्या बॉलवरती षटकार. दुसऱ्या बॉलवरती 2 धावा. त्यानंतर पुन्हा एकदा चौकार. धावसंख्या झाली ती मात्र 12. नक्कीच इथं कमबॅक करावं लागेल. पहिलं षटक आहे दर्शन याचं. आणि इथे कॉन्फिडन्स आला आहे तो मात्र सागरला. पाहूयात पुन्हा एकदा तयार. षटकातला चौथा चेंडू घेऊन आलाय. काय घडतंय बघूया या चेंडूवरती. पुन्हा एकदा मोठा फटका मारलाय. खाली क्षेत्ररक्षक आहे पण काही फायदा नाहीये. चेंडू जातोय डोक्यावरनं 6 धावांसाठी. या षटकातला हा दुसरा षटकार. खणखणीत आणि इथे थोडस अजून दबाव नक्कीच जाणवतोय तो दर्शनवरती. दबाव प्रेशर मध्ये गोलंदाजी आपल्याला दिसून येते ते दर्शन. आणि मात्र इथे सागर ऑन फायर. 2 षटकार 1 चौकार त्याच्या बॅटमधनं निघालेत. काय कॉन्फिडन्स आहे. काय सुरुवात करून देतोय तो अल्पेश स्ट्रायकर्स पोमेंडी संघाला. पुन्हा एकदा सलामीचा फलंदाज मैदानावरती. सामना सागर आणि शुभम. पुन्हा एकदा सरळ बॅटने खेळलाय फटका. खाली क्षेत्ररक्षण काय करतो बघूया. आणि कोणती चूक करत नाहीये.
बाद होतोय, पहिला धक्का बसतोय, सागरला माघारी परतावं लागेल. पहिला धक्का बसतोय तो म्हणजे अल्प स्ट्रायकर पोमेंडी संघाचा ओमकारने कोणतीच चूक केलेली नाहीये. सुंदर असा झेल टिपलाय आणि ते चांगला कमबॅक केलाय. 2 षटकारी चौकार मारल्यानंतर दर्शनने चांगलं कमबॅक केलंय. काय सुरेख फलंदाजी, काय चांगली सुरुवात करून दिली. 3 षटकांचा सामना आहे, अशीच अपेक्षित आहे बॅटिंग, कारण 3 षटकांमध्ये जास्तीत जास्त. आणि ते प्रमोद आंबेकर यांचं आगमन होत आहे पॅव्हिलियन मध्ये. नवीन फलंदाज मैदानामध्ये अमोल. सागरची जागा घेण्यासाठी मैदानामध्ये अमोल स्ट्राईकला. पहिलं षटक अजून प्रगतीपथावरती आहे. शेवटचा चेंडू बाकी असेल या षटकातला. काय सुरुवात करून झाले. त्यानंतर आपल्याला दिसून येत आहेत थर्व निवाते आणि हर्ष निवाते. या अतिशय शांत संयमाने चांगली सुरुवात केली आहे. ते मात्र अमोल याने 1 धाव मिळते. एका धावेवरती पहिलं षटक संपतंय. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. ते अमोलला पहिलं षटक संपते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाले 1 बाद 19. काय घडतंय या सामन्यांमध्ये, कारण पहिल्याच षटकामध्ये 19 धावा त्या जमा केल्या आहेत. सागरने आपली कामगिरी बजावून गेलाय. तर ओपनर त्यानंतर आता मात्र स्ट्राईकला असेल अमोल. नवीन गोलंदाज मैदानामध्ये सिद्धेश. वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरा षटक घेऊन आलाय सिद्धेश. खूप महागडं पहिलं षटक थोडं महागडं ठरलं होतं. ते मात्र दर्शन याचं 19 धावांचं. पाहूयात इथे काय होत आहे या षटकांमध्ये. क्रिकेटमध्ये काहीही घडू शकतं कोणत्याही वेळेला. सिद्धेश गोलंदाजी मार्कवरती सामना करेल तो मात्र अमोल पोमेंडीचा वंडर बॉय. यावेळेला अर्धा बॅटने खेळला फटका. चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. पुन्हा एकदा षटकाराने सुरुवात झाली. ते दुसऱ्या षटकाची आक्रमक फलंदाजी ती पोमेंडी संघाची आपल्याला दिसून येते. ज्या प्रकारे सागरने सुरुवात केली होती त्याच प्रकारे कामगिरी पुढे सरसावत अमोल. टप्प्याचा चेंडू पुरेपूर फायदा उचललाय ते अमोल याने. पुन्हा एकदा दुसरा चेंडू टाकायला तयार सिद्धेश. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळलेला फटका खाली क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव पूर्ण करतोय आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न. एका धावेवरती समाधान मानावं लागेल ते म्हणजे अमोल याला. आता मात्र स्ट्राईकला पूर्ण षटक. पहिला सलामीचा फलंदाज आपल्याला दिसून येतोय शुभम. पहिल्या षटकामध्ये काही स्ट्राईक मिळालेला नाहीये. त्यानंतर आता काय घडतंय बघू दे. कशा प्रकारे फलंदाजी करतोय तो म्हणजे शुभम. दुसरं षटक प्रगतीपथावरती. सिद्धेशला सामना करेल शुभम. या वेळेला मात्र निर्धाव चेंडू. बॅटचा आणि काहीच कनेक्शन झालेलं नाहीये. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता पण इथे मात्र मिस करून जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. यष्टीरक्षक नितेश कोणतीच चूक करत नाहीये. एक गडी बाद. पुन्हा एकदा तयार सर्वेश. हो काय गोलंदाजी करतोय. जकडून ठेवलंय शुभम याला. सलग 2 चेंडू निर्धाव काढलेत सर्वेश. नक्कीच काहीतरी प्लॅन असेल तो म्हणजे पोमेंडी संघाचा. ज्या षटकामध्ये 19 धावा निघाल्या तो थांबला नाही पाहिजे. कंटिन्यू पुढे झाला पाहिजे स्कोर.
पण इथे असं होऊ शकत नाहीये. क्रिकेट हा चढ उतारीचा खेळ आहे, काहीही घडू शकतं. आणि त्यानंतर धावसंख्या आहे ती मात्र एक गडी बाद. 26. 3 षटकांचा सामना. पहिल्यांदा क्षेत्ररक्षण निवडलंय ते शिरसंघानं फलंदाजीसाठी पाठवलंय ते म्हणजे अल्पेश स्ट्रायकर्स पमेंडी संघाला पुन्हा एकदा तयार. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, एक धाव पूर्ण करतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये, थांबवलंय. स्ट्राईक स्वतःकडे ठेवले ते म्हणजे अमोल यानं. दुसरं षटक आहेत आणि दुसऱ्या षटकातला हा शेवटचा चेंडू असेल सर्वेशाचा. काय गोलंदाजी केलंय, नक्कीच कमबॅक केलाय, सावरलंय संघाला. पहिलं षटक थोडं मागडं भरलंय पण यावेळेला कंजूसी दाखवतोय तो म्हणजे सर्वेश. आणि आता मात्र पाहूया शेवटचा चेंडू या षटकातला सामना करेल अमोल. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, खाली क्षेत्ररक्षक आहे, त्या डोक्यावरनं चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावांसाठी. वैयक्तिक दुसरा षटका मारलाय तो मात्र अमोल याने. काय फलंदाजी करतोय. दुसऱ्या षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या 33. एक गडी बाद 33. शेवटचं षटक असेल अतिशय सुरेख फटका, मला रोहित शर्माची आठवण करून देण्यासारखा फुल शॉट. शेवटचं षटक घेऊन आलाय आर्य. शेवटचं वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी शेवटचं षटक घेऊन आले आर्य. आणि स्ट्राईकला असेल तो म्हणजे सलामीचा फलंदाज शुभम. शेवटचं षटक म्हणजे हाणामारीचं षटक. किती धावा गोळा करतात या षटकामध्ये, अजूनपर्यंत धावा झाल्या आहेत त्या म्हणजे 33. एक गडी बाद 33. शुभम वर्सेस आर्य. या वेळेला मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, खाली क्षेत्ररक्षक आहे, चेंडू काय क्षेत्ररक्षण केलं, अतिशय सुरेख असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय बाउंड्री लाईन कडे. आताच्या 2 धावा वाचवल्यात आपल्या संघासाठी. छान असे क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं आहे. उर्वरित 5 चेंडू बाकी आहे शेवटच्या षटकातले. शुभम काय फलंदाजी करतोय तो म्हणजे अमोल. ज्या प्रकारे सागर फलंदाजी करत होता त्याच प्रकारे जागा घेतली आहे आणि यावेळेला मात्र एक धाव मिळते आणि मात्र इथे स्वतःकडे स्ट्राईक ठेवतोय तो म्हणजे अमोल. आर्य खूप छान असं षटक आपल्याला पाहायला मिळाले. आर्य याच्याकडनं आतापर्यंत 3 धावा खर्च केल्यात. यावेळेला ऑफ साईडच्या दिशेला कटवलाय, चेंडू जातोय लॉंग ऑफच्या दिशेला 4 धावांसाठी. सुरेख फटका. काय देखना स्ट्रोक खेळलाय. अतिशय छान अशी आपल्याला फलंदाजी पाहायला मिळते ते म्हणजे अमोल याच्याकडनं. आपण रिप्ले मध्ये सुद्धा पाहू शकाल काय फटका मारलाय. पुन्हा एकदा यावेळेला ऑन साइडला खेळलाय आणि मात्र इथे 2 धावा. अतिशय सुरेख रणनीती क्रिकेट अमोल आणि शुभम 2 धावा चोरल्यात.
नक्कीच शुभमला देखील माहिती आहे जास्तीत जास्त स्ट्राईक अमोलकडे असेल तर चांगलं आहे, कारण त्याच्या बॅटला बॉल लागतोय. 2 षटकार मारलाय ऑलरेडी, एक चौकार मारलाय. आणि पाहूया 4 चेंडू, शेवटचे 2 चेंडू बाकी असतील या षटकातले. शेवटचं षटक आर्या पुन्हा एकदा ऑफसाईडच्या जागा केली, ऑफसाईडच्या दिशेने खेळला फटका. एकदा पूर्ण केलं, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा सुरक्षितरित्या पूर्ण. काय शॉट खेळतोय तो म्हणजे अमोल. शेवटचा चेंडू असेल या षटकातला. धाव संख्या झाली आहे ती मात्र 1 गडी बाद. 44. 6 धावांची गरज आहे अर्धशतक फलकावरती लागण्यासाठी पोमेंडी संघाला. आणि नक्कीच ते पूर्ण करतोय की काय. खाली क्षेत्ररक्षक आणि बाद होतोय. दुसरा धक्का बसलाय. राहुल काय झेल टिपलाय. आणि 44 धावा झाल्यात. 45 धावांचं आव्हान असेल ते म्हणजे शिर संघासमोर. पंचेचाळीस धावांचं आव्हान. काय फलंदाजी केली आहे. प्रथम क्षेत्ररक्षण निवडलं होतं ते शिर वॉरियर संघानं. आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं ते अल्पेश स्ट्रायकर्स पोमेंडी संघाला. आणि धावसंख्या बनवल्या त्या मात्र 44. 45 धावांचं आव्हान केलंय ते मात्र शिर वॉरियर संघाला. आणि क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे, मैदानामध्ये यायचं आहे अल्पेश स्ट्रायकर्स पोमेंडी संघ. मैदानामध्ये येऊन क्षेत्ररक्षण सजवायचं आहे, फार वेळ घ्यायचा नाहीये. मैदानामध्ये यायचं आहे. शिरसंघामध्ये आपल्याला शैलेश टोंबरे हा फलंदाज दिसून येत नाहीये. नक्कीच कमी भासून येते की काय, नक्कीच जाणवेल, दिसून येईल की काय कशा प्रकारे हा टार्गेट पार करतायत तो शिर वॉरियर संघ. क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे आणि फलंदाजीसाठी पाठवायचं, सलामीची जोडी मैदानात पाठवायची आहे शिर संघानं. आणि पंच गोपी आणि प्रशांत दवंडे मैदानामध्ये जायचं आहे. सॉरी, निकेश. पंचांची कामगिरी पार पडत आहेत गोपी आणि निकेश. 3 षटकांचा सामना आहे आणि 3 षटकांच्या सामन्यामध्ये ज्या 18 चेंडूमध्ये 45 धावांचं आव्हान ठेवलं आहे ते मात्र शिर वॉरियर संघाला. अशा प्रकारे सागरने फलंदाजीसाठी सुरुवात केली होती. 19 धावा जमावल्या होत्या. त्या एके बाजूने
त्याच प्रकारे कशा प्रकारे फलंदाजी करतायत ते शिव वॉरियर संघाचे फलंदाज. नक्कीच डावखुरा फलंदाज आपल्याला नाही इथे त्याची कमी भासून येते आपल्या संघाला. यानंतर होणारा सामना पंच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे, खूप वेळ होतोय. सलामीचे फलंदाज मैदानामध्ये पाठवायचं आहे. नाव काय? आणि श्री स्वामी समर्थ संघाचे कर्णधार नितेश निवाते यांचं आगमन झालेलं आहे. इथे पॅव्हिलियन कॉमेंट्री बॉक्समध्ये त्यांचं टाळ्या वाजवून स्वागत करायचं आहे. आणि नाही करता इथे उपस्थित दाखवले. उद्याच्या मॅचला मी नाही येऊ शकत, पण जेव्हा त्यांना समजलं की यूट्यूबवरती लाईव्ह आपण दिसणार आहोत तर लगेच घरातली हातातली कामं सोडून इथे मैदानामध्ये दाखल झालंय. बायकोच्या 4 शिव्या खाऊन 4 शिव्या खाईन, पण मैदानामध्ये मला यूट्यूबवरती दिसायचं आहे, माझ्या पोरगीला दाखवायचं आहे की मी टीव्ही वरती. पाण्याचं काय बॉटलचं पूर्ण संपला. सामन्याला सुरुवात करायची आहे. शिर नितेश स्ट्राईकला बॉलरचं नाव सांगायचं आहे. एक प्रतिनिधी पाठवायचा आहे पोमेंडी संघाचा. पोमेंडी संघाचा इकडे पाठवायचा आहे. सागर गोलंदाजी मार्क होती. सागर अष्टपैलू असा खेळाडू. पंच सामन्याला सुरुवात करायची आहे. स्ट्राईकला आहे नितेश. स्ट्राईकला नितेश, नॉन स्ट्राईकला आहे ओमकार. गोलंदाजी मार्क वरती आहे तो म्हणजे सागर. अठरा चेंडू मध्ये 45 धावांची गरज शिर संघाला. एन्जॉय ग्रुप आयोजित श्रद्धांजली चषक 2026 वर्ष पहिलं या चषकातला आजचा पहिला सामना आपल्याला दिसून येतोय तो म्हणजे शिर विरुद्ध पोमेंडी. आणि प्रथम क्षेत्ररक्षण निवडलं होतं शिर संघानं, फलंदाजीसाठी पाठवलं होतं पोमेंडी संघाला. 45 धावांचं आव्हान ठेवलंय शिर संघासमोर. आणि आता पाहूया सागर गोलंदाजी मार्कवरती वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी सुद्धा पहिलं षटक घेऊन आलाय सागर. आणि सामना करेल तो म्हणजे नितेश. किती धावांमध्ये किती षटकांमध्ये धावा बनवतोय तो म्हणजे नितेश. पाहूया. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू आढळतोय पायावरती. पहिला चेंडू निर्धाव काढलाय. खोलवर टप्प्यासारखा चेंडू होता पण काहीच जमलेला नाहीये तो नितेश याला. दुसरा चेंडू यावेळेला सरळ बॅटने खेळलाय. फटका चेंडू आकाशाकडे आहे. झेल होता पण मात्र इथं चेंडू दिसला नाहीये अमोल याला. दोन धावा मिळाल्यात त्या शिर संघाला. पुन्हा एकदा तयार. यावेळेला सरळ बॅटने खेळलेला फटका. खाली क्षेत्ररक्षक कोणतीही चूक करत नाहीये अमोल. पहिला धक्का बसलाय.
अमोल यानं सूर्य कसा झेल टिपलाय, काय क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतोय आणि नितेशला माघारी परतावं लागेल. सिद्धेश 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 नवीन फलंदाज मैदानामध्ये नितेशची जागा घेण्यासाठी जातोय, तो म्हणजे सिद्धेश. यानंतर होणारा सामना नवलादेवी क्रिकेट संघ निवातेवाडी विरुद्ध डाफलेवाडी या दोन्ही संघाच्या कर्णधाराने यायचं आहे. नाणेफेकीचा कौल करून जायचं आहे आणि आम्हाला निर्णय कळवायचा आहे. दोन्ही संघाच्या कर्णधाराने यायचं आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, बॅट खाली चेंडू होता, पण बॅटचा कनेक्शन एवढा खास झालेला नाहीये. नितेशच्या चेहऱ्यावरती नाराजी नक्की दिसून येते, कारण त्याला माहितीच होतं की हा फटका मोठा होता, बाहेर होता, पण बॅटचं कनेक्शन खास झालेलं नाहीये आणि चांगलं झेल टिपलाय तो अमोल याने. काय फलंदाजी केली होती अमोल याने, अतिशय रोहित शर्मा सारखी आठवण करून दिलेली त्या शॉटने. आणि तो अमोल आपल्याला दिसून आलाय, तो म्हणजे क्षेत्ररक्षणामध्ये सुद्धा काय झेल टिपलाय. पुन्हा एकदा सागर ज्या प्रकारे फलंदाजी केली होती त्याच प्रकारे गोलंदाजी, अष्टपैलू असा खेळाडू ऑलराऊंडर आपल्याला दिसून येतोय, तो म्हणजे सागर. एक गडी बाद करून दिलाय सलामीचा, तो म्हणजे नितेश. पुन्हा एकदा तयार सागर. यावेळेला ऑफसाईडच्या दिशेने कटवलाय चेंडू, एक धाव मिळते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतोय आणि सहज 2 धावा पूर्ण केल्या आहेत त्या शिर संघाच्या दोन्ही फलंदाजाने, ओमकार आणि सिद्धेश. एकदा तयार होतोय, तो म्हणजे सिद्धेश. यावेळेला पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेला चेंडू गडवलाय, खाली क्षेत्ररक्षक आहे, एकदा पूर्ण करतो, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा 2 धावा चोरल्यात. 2 धावा पूर्ण झाल्या, 2 धावेने धावसंख्या पुढे सरकल्या. धावसंख्या झाली ती मात्र 6, एक गडी बाद 6 असं समीकरण थोडं अजून लांब आहे. 45 धावांचं टार्गेट पार करत असताना शिरसंघ यावेळेला मात्र पुन्हा एकदा ग्राउंड शॉट आपल्याला पाहिजे आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि मात्र इथे 2 धावा पूर्ण करतायत. एक गडी बाद झाल्यानंतर 2 धावाने धावसंख्या पुढे सरकवली, ती मात्र सिद्धेशाने. धावसंख्या झाली ती मात्र 8, एक गडी बाद 8. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर काही सुरेख गोलंदाजी केले, ते मात्र सागर याने. आणि 2 षटकांचा खेळ बाकी असेल. नंतर खेळवतो, समोरची टीम नाही आली अजून. निवातेवाडी संघ कुठे असेल त्यांनी कर्णधार त्यांनी मैदानामध्ये कमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे नाणेफेकीसाठी. यानंतर होणारा सामना गोंडबरेवाडी विरुद्ध श्री स्वामी समर्थ या दोन्ही संघाच्या कर्णधाराने यायचं आहे नाणेफेकीसाठी. समीर मोरे सॉरी विशाल मोरे दुसरं षटक प्रगतीपथावरती घेऊन येतोय अमोल. वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं षटक घेऊन आलाय, तो म्हणजे अमोल. काय मोठे फटकेबाजी करावी लागेल इथे शिरसंघाला आणि ती कॅपॅसिटी आहे, ती क्षमता आहे, कारण ओमकार मैदानामध्ये आहे. नक्कीच हा मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जाणारा फलंदाज आहे ओमकार टोंबरे. काय घडतंय, 12 बॉल 12 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि धावसंख्या ती झाले मात्र 8. 45 धावांचा पाठलाग करत असताना संघ शिर. यावेळेला आडव्या बॅटने खेळलेला फटका, चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. अशाच फटक्यांची खूप गरज आहे संघाला आणि ते अपेक्षा ठेवले ते शिरवारच्या खेळाडूंनी, ते ओमकार याच्याकडनं नक्कीच कमी भासून येते. ती मात्र शैलेश टोंबरे याची एक डावपुरा फलंदाज या संघाचा. एका बाजूने संघ
विजय करून देतो तो म्हणजे शैलेश टोंगरे. आज आपल्याला अनुपस्थित दिसून येतोय या संघासाठी. पुन्हा एकदा तयार अमोल गोलंदाजी मार्क वरती. स्ट्राईकला सामना करेल तो मात्र ओमकार. यावेळेला सरळ वाटणे खेळलेला फटका, चेंडू आकाशामध्ये, खाली क्षेत्ररक्षक आणि मात्र इथे झेल सुटतोय. 2 धावा मिळत आहेत त्या ओमकार याला. आणि जेव्हा जेव्हा झेल सुटतो तेव्हा तेव्हा फलंदाजाचा कॉन्फिडन्स अधुनाला जातो आणि त्यानंतर तो आत्मविश्वास खूप महत्वाचा असतो. आणि त्यानंतर तो फलंदाज तो रंग उधळायला सुरुवात करतो. पाहूया ओमकारला एक संधी मिळाली, जीवदान मिळाले. ते ओमकार याला कशा प्रकारे त्याच्या संधीचं सोनं करतो ते पाहूया. खूप छान असा प्रयत्न होता, साधारण झेल नव्हता पण बॉल पर्यंत पोहोचला होता तो म्हणजे सागर. पुन्हा एकदा तयार अमोल. आणि मात्र इथे चांगलाच काय घडून येतोय, पुन्हा चान्स भेटला होता पण ते झेल इथे काय चूक करत नाहीये सागरला. सागर आणि सुंदर क्षेत्ररक्षण झेल पकडलाय आणि बाद होतोय तो मात्र ओमकार. राहुल ओमकारची जागा घेण्यासाठी जातोय तो म्हणजे राहुल. पहिल्यांदा झेल सुटला होता, संधी मिळाली होती, मला वाटतं त्या संधीचं सोनं करेल. त्यानंतर पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये पुन्हा त्याच खेळाडूकडे चेंडू मारलाय पण सागर म्हणाला की यावेळेला मी कोणतीच चूक करणार नाहीये. सुरेख असा झेल टिपलाय सागर याने आणि काय गोलंदाजी करतोय तो म्हणजे अमोल. मोठे फटकेबाजी करू देत नाहीये, जखडून ठेवतोय फलंदाजांना. एकही षटकार आलेला नाहीये. हे दोन्ही षटकांमध्ये दुसरं षटक प्रगतीपथावर ते अमोल. विशाल मोरे श्री नवलादेवी क्रिकेट संघ गोंदवलेवाडी कर्णधार मैदानामध्ये यायचं आहे आणि श्री स्वामी समर्थ या संघाचा कर्णधार मैदानामध्ये यायचं आहे. दोन्ही संघांमध्ये नाणेफेकीचा कौल होईल. यानंतर होणारा सामना गोंदवलेवाडी विरुद्ध निवातेवाडी. आणि ते नितीन निवाते यांचं आगमन झालंय कॉमेंट्री बॉक्स मध्ये, धन्यवाद. त्यानंतर संजय निवाते यांचं सुद्धा आगमन झालंय. आणि यावेळेला सर्व बॅटने खेळायला प्रयत्न, सागर खाली आहे, काय करतोय आणि मात्र इथे पुन्हा झेल सुटतोय. खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतोय. सागर याच्याकडनं हातामध्ये झेल होता, सोपा झेल होता आणि पुन्हा आणि मात्र इथे नो चेंडू. बॉल किती झाली आता? 9 4 चेंडू आताचा 9. दुसरं षटक प्रगतीपथावर ते 2 चेंडू उर्वरित बाकी असतील. ते मात्र अमोल याचे काय गोलंदाजी केले, कशा प्रकारे गोलंदाजी केले तर खूप कंजूसी दाखवत आहेत दोन्ही गोलंदाज. ज्या प्रकारे सागर ने 8 धावा दिल्या होत्या. फ्री हिट आहे, फ्री हिट नक्कीच. सॉरी 3 चेंडू आहेत, 3 चेंडू झालेत, 3 चेंडू उर्वरित बाकी असतील. आताचा फ्री हिट कशा प्रकारे फायदा उचलतोय राहुल. या वेळेला मात्र नक्कीच फायदा उचललाय पण काय फायदा होत नाहीये. चेंडू हातामध्ये, फटका होत नाहीये, मोठा फटका येत नाहीये, बॅटचं कनेक्शन ठीक होत नाहीये आणि काय गोलंदाजी करतोय. फ्री हिटची संधी मिळाली होती पण मोठा फटका आलेला नाहीये. तो मात्र राहुलच्या बॅट मधनं इथे दाद द्यावी लागेल, इथे कौतुक करावं लागेल. अमोल याचं काय गोलंदाजी केलंय, कंजूसी नक्कीच दाखवतोय, धावा खर्च करू देत नाहीये. यावेळेला पुन्हा एकदा बॅटची काढा लागले, चेंडू जातोय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. तिसरा गडी बाद होतोय शिर वॉरियरला. आर्या नवीन फलंदाज मैदानामध्ये शिद्देची जागा घेतोय तो म्हणजे आर्या. आर्य
कमलेश गोंबरे, विशाल मोरे, श्री स्वामी समोर संघाचा कर्णधार यायचा आहे. 45 धावांचा पाठलाग करत असताना संघ षटकार मारण्याच्या नादामध्ये 3 गडी बाद होत आहेत. ते मात्र शिरवरीय संघाचे आणि इथे शैलेश ठोंबरे याची नक्कीच कमी भासून येते. एक हाती सामना जिंकून द्यायची क्षमता होती. तो फलंदाज गॉगर तालुक्याचा गाजलेला जाणीमानी फलंदाज षटकार किंग म्हणून ओळखला जातो तो शैलेश ठोंबरे आज नाही. आणि मात्र काय क्षेत्ररक्षण केलंय ऑन साइडच्या दिशेने. एक धाव चोरले, दोन धावा चोरल्यात. 2 धावेने धावसंख्या पुढे सरकले. धावसंख्या झाली ती मात्र 21. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाले 21. 45 धावांचा पाठलाग करत असताना शिर संघ थोडा अडचणीमध्ये सापडतोय. आपले हिटर, आपले 6 मारणारे ज्याच्याकडनं अपेक्षा होती ते नितेश ओमकार हे पॅव्हिलियनच्या दिशेला, आणि नक्कीच आता अपेक्षा असेल राहुल ठोंबरे याच्याकडे. विकास गोंबरे आम्हाला इथे टीव्ही मध्ये दिसून येत आहेत, त्याने इकडे यायचं आहे. सोबत विशाल मोरे सुद्धा असतील नाणेफेकीसाठी. आणि नितेश निवाते तुम्ही तयार राहायचं आहे. नाणेफेकी यानंतर होणारा सामना तुमचा असेल. शेवटचं षटक घेऊन आलाय शुभम, वैयक्तिक पहिलं संघासाठी षटक घेऊन आलाय तो म्हणजे शुभम. आणि फलंदाजीवरती आहे तो म्हणजे राहुल. आणि इथे समालोचक आमचे मित्र ऋषिकेश पाले यांचं सुद्धा आगमन झालंय. धन्यवाद इथे तुम्ही उपस्थिती दाखवल्याबद्दल. शुभम या वेळेला मात्र लेग साइडच्या दिशेने कटवलाय चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. काय होत आहे आता, चौकार आहे की षटकार आहे? रिप्ले मध्ये आपल्याला दिसून येईल 6 धावांसाठी पंचांनी खून केले 6 धावांसाठी. आणि धावसंख्येत 6 धावेने पुढे सरकलाय. 6 धावा आहेत. बाहेर पडला ना तो चौकार बोलतोय, तो तिकडे आहे तो. एक मिनिट, इथे युट्यूब लाईव्ह आहे त्याच्यामुळे रिप्ले मध्ये आपण दिसून येईल षटकार आहे की चौकार आहे. मात्र काय फटका मारला होता फाईन लेगच्या दिशेने, आणि मात्र हा जातोय प्रशांत दवंडे, दिनेश निवाते बाउंड्री लाईनच्या दिशेकडे. एक अंपायर डिसिजन काय होतं? 4 धावा. बाउंड्री लाईनच्या दिशेला काही खेळाडू लावायचे आहेत. दिनेश निवाते 5 धावा आणि 20 धावांची गरज. राहुल ठोंबरे हे काम करून देतोय का काय बघूया. 5 चेंडू आणि 20 धावांची गरज. अट्टीतट्टीचा सामना समोर आहे. गोलंदाजी मारती शुभम, आणि मात्र इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आहे. खाली क्षेत्ररक्षक, पण 1 धाव पूर्ण केलं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. 2 धावा पूर्ण केल्यात आणि स्ट्राईक मात्र. आणि मात्र इथे धावचीची संधी. फक्त 2 धावेवरती समाधान मानावं लागतंय. आणि काय क्षेत्ररक्षण केलंय. 18 धावांची गरज आहे. 4 चेंडू मध्ये 18 धावांची गरज. 2-3 षटकार कंपल्सरी.
4 4 बॉल आणि 18 धावांची गरज. ओहो हो हो निर्धाव चेंडू आणि मात्र इथे धावची संधी आहे. फलंदाज बाद होतोय. नाही आता मात्र स्ट्राईकला असेल. राहुल ठोंबरे बाद होतोय. धावचित झालाय. नवीन फलंदाज राहुल दर्शन मैदानामध्ये लावले. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळव